36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सावधबारा जय कालिका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचालित छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण तसेच सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांचा सेवागौरव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडलाय. संपूर्ण आयुष्य संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे नारायण कोलते असं प्रतिपादन उद्घाटक रंगनाथ नानासाहेब काळे यांनी केलं. संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी लक्ष्मणराव कोलते पाटील यांनी आदिवासी आणि डोंगराळ भागामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करत उभारलेले शिक्षणाचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले. तर संस्थेच्या प्रगतीमागे त्यांची दूरदृष्टी असल्याचं मान्यवरांनी आपल्या भाषणातून नमूद केलंय. कार्यक्रमाचे उद्घाटन रंगनाथ काळे आणि द्वारकाभाऊ पाथरीकर यांच्या हस्ते पुतळा अनावरण करून हे करण्यात आलेलं आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी, शिवाजी बुढाळ, जयप्रकाश चव्हाण, उत्तम चव्हाण, राहुल राठोड, मोहन पाटील सोनवणे, तुकाराम कळम, मोकळसर, बडकसर, राजमल सर चव्हाण, जनार्दन साबळे, डॉक्टर सुदाम चव्हाण, दीपक ढोमणे, नीतू ठाकूर, सोयगाव तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आलाय. त्यांच्या 40 वर्षाच्या शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा देत विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. प्राध्यापक डॉक्टर पुंडलिक कोलते यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय की स्वर्गवासी नानासाहेब कोलते यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठं योगदान दिलंय. विशेषतः विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी स्थापन केलेली ही संस्था आज परिसरासाठी प्रेरणास्थान ठरली आहे. इद्रिस मुलतानी यांनी संस्थेला भविष्यात कोणतीही अडचण आल्यास आपण सदैव सोबत असल्याचं आश्वासन दिलंय. तर मुख्याध्यापक संघाचे राज्य कार्याध्यक्ष मोहन पाटील सोनवणे यांनी ही संस्थेच्या पाठीशी संघटना कायम उभी राहील असं सांगत कोलते कुटुंबाचं अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये रंगनाथ काळे यांनी स्वर्गवासी लक्ष्मणराव कोलते यांच्या राजकीय आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेतलाय. सावधबारा परिसराचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यामध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे असे गौरवोद्गार काढले. यावेळी संस्थेच्या संचालक मंडळाच्या बहुमतानं जीवन कोलते यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीणकुमार सरकटे, प्राध्यापक पंजाबराव शेळके यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेअंतर्गत सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार, आजी माजी विद्यार्थी तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावधबारा, जयभवानी विद्यालय मोलखेडा, संत सेवालाल महाराज विद्यालय देवारी तसेच कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्गानं कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवलाय. कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त प्राचार्य नारायण कोलते यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्हे भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आलाय अशी माहिती बाबासाहेब कोलते यांनी दिली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.